कटिंग चालू आहे। आता लेग छान असं मिक्स करून घे। शोधत दाखव। छान झाली भाजी, उलट एकदम मस्त झाली। नजीर मामा आता मटण बारीक करत आहेत। छान असे छोटे छोटे तुकडे करून घेते ते। आत्ताच आपण आणलेलं आहे बकरी, छान असे साफ करून घेतलेले आहे मटण। आता हे छान तुकडे केलेले आहेत। किती वेळ लागेल मामा कटिंगसाठी? अर्धा तास लागेल म्हणतात हे। कटिंग चालू आहे। आता लेग पीस देवांश काय चालू आहे? तयारी चालू आहे, कांदा चिरतोय आम्ही, मस्त पोकळ शिजवणार आहे आज चुलीवर। काही बघूले दोन आपण निर्मा लावायचं चालू आहे। याला निर्मा लावून घ्यायचा आहे आपण। कटिंग झालं निर्मा, आता भांड्यात लावून घ्यायचा व्यवस्थित। प्रजोत कांदा बारीक करतोय शॉपर मध्ये आणि आता बघूले ठेवलेला आहे। जाळ व्यवस्थित लागलेला आहे चुलीला। काय करते? पाणी ठेवलेलं आहे भातासाठी। राईस आणलेला आहे घरून। चुलीवरती कार्यक्रम करण्याची पद्धत खूपच छान असते आणि गावाकडची पद्धत आहे ही। स्वयंपाक पण एकदम छान असा बनतो। हा देव कार्यक्रम आहे आपला। भातासाठी तयारी चालू आहे। पहिलं भात करून घेणार आहोत कारण कटिंग चालू आहे नॉनव्हेजचं। मग ते झाल्यानंतर ते नॉनव्हेज करून घेणार आहोत आपण। जाळ पण एकदम छान लागलाय, लाकडं छान भेटलीत आपल्याला। सरपण वगैरे स्थिर असा जाळ लागलेला आहे। आणि हा येत आहे ना? झालं का कटिंग करून? पाणी घेऊन येते भाताला, हांडा भरून। दाजी सावलीला थांबलेत काय? बघुल्याला हे लावलं का? बघुल्याला निर्मा लावून घे। मीठ टाकते। तेल कोणतं आहे? तेल त्याच्यामध्ये काय मोबाईल ठेव, मी स्पून आणते हा निर्मा लावायचा आपल्याला। तेल आणि निर्मा लावायचा पातेल्याला, म्हणजे जास्त काळा होत नाहीये, ते धुवायला सोपं पडतं। बघा ना, हे असं 4 टाकले ते पाऊण किलोची पाळी बस राहिला। जास्तीच बनवतो रे कारण माणसे भरपूर आहेत। याच्यावर तेल लावायचं ना? हा, तेल मिक्स करून घ्यावं भात हलवायला। तिळवण पातेल्याला चिटकवायचे असते, लय भारी लागते। काढते पाणी स्वच्छ करून। स्वच्छ कर इथे तो मामा सरकता का थोडं? हां हे पाणी थांब ना, परत काढू पीस। हां परत घे।
थोडं विसरून घेऊ दे. तेवढीच आहे होती पाण्याला फिरकून. हां या काढू काढ काढ सर. व्यवस्थित होत आहे बसायला पण सोयीस्कर त्यांना पण आपली माणसं पण बसायला कारण उन्हाचा तडाखा भरपूर आहे. परवा कसं ऊन वाढायला स्वच्छ निघाला एकदम. हा झालं स्वच्छ निघतंय. बस एकदाच काढ एकदम स्वच्छ दिसत. आपल्याला असं लावल्यामुळे काळ होणार नाही. ते धुण्यासाठी त्रास होत नाही ना असं लावल्यावरती पटकन निघतात काळ तिथे. निर्मा लावायचं आणि तेल लावतात ना असं. छान शॉपिंग करते तुमच्या व्हिडिओ. हा हे आमचे दाजी आहेत मला आले ते भटार लावून. दाजी पण आलेत कर्जत वरून. ते हाय दाजी. निरीक्षण करणार आहेत. दाजींचे फ्रेंड्स आपले फ्रेंड्स सगळे पुण्यातून येणार आहेत. दाजींचं म्हणणं आहे की यांना जमेल का आणि व्यवस्थित भाजी बनेल का. तर आपण बघणार आहोत. आता भाजी पण सुरुवात करणार आहोत टाकायला. हे सगळं बारीक करून घ्यायचं चालू आहे. हा कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा चिरून भाजून वाटण्यासाठी करायचं आहे. पातेल्यात करू का मिक्स मग सगळं टपा. हा टपात सगळं मटण मिक्स करू ना. का बघू दे त्यांच्याकडून झालंय का विचारतो अगोदर सगळं कटिंग. नाही विटा किती लागतील बघायला लागेल. अजून 2 लागतील. वहिनीला विचार कांदा कुठे सकडे ना. नाही नाही त्यांचं काय आहे का हाताला पुसून टाक ना. ते उडते पायावरती ते पसून टाकणार. वही थंडी हवा है थोड़ी इसलिए बोला बाहर. आता हे मटण साफ करून झालेलं आहे सगळं. आता हळद मीठ टाकून चुलीवरती कांदा पण टाकून झालेला आहे. छान असा पातेलं तापलेलं होतं छान. जो कांदा हे करते परत ते पूजाकडे आहे ते काम. छान असा कांदा फ्राय झालेला आहे. हा काय करताय. हाँ देख ना वो ब्रांड का वेज है लाइक खोपड़ी तो ऐसे खोला ना पूरा मस्त मिसळतं सगळ्यांना पिसला लागेल असं. आणि हळद मीठ आणि हळद. रॉन्ग टर्न सिक्स जैसा पूरा देख सेव कर ले. हळद टाकायची. छान झालं पाहिजे ना. मिक्स करा मस्त. मिक्स करून घेत आहेत हळद मीठ लावून. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. अद्रक लसूण पेस्ट टाकायचं चालू आहे इथे. खूपच डाळ लागलेलं आहे. गरम झालं एकदम. अद्रक लसूण पेस्ट टाकली का. टाकली मस्त त्याला आता परतून घेऊया. आकाशकडे बनवण्याचं काम आहे व्यवस्थित करायला.
मोनिकाकडे इथे मिक्स झालं का व्यवस्थित? होतोय धने पावडर गरम मसाला ह्यात टाकायचं. कोथिंबिरीची पेस्ट टाकलेली आहे. छानपैकी मोठे बघुले आहे. 20 किलोचं मटण बनत आहे. चुलीला पण एकदम छान असं जाळ आहे. यात कचरा म्हणल्यानंतर कालवा बारकांचा आहे तो. खोबरं टाकते का? अभी तो लेकिन अब मैं जाता हूँ ना इतने टाइम में इंदौर, तो आधी वाली चीज़ें मेरे को पहचान में आता है कि मेट्रो बनने लगा. आकाशचे फ्रेंड्स पण आलेले आहेत. मेट्रो का एक साल से ऊपर. चला घेतलंय मी. थोडं मागं पालतं करणार आहे पगड जरा हाताने टाक. ठेवा हाताने टाक. हाताने टाक. खाली ठेव. आकाश करते तर बाजूला. तुझा तिकडे मोकळ्या त्याच्यामध्ये गर्दी नाही. ब्रेल वो स्टीम बॉईल होता है पक्का है स्टीम से. हां थांबा, हलवू नको 2 मिनिटं. त्याला सगळंच वतू दे आता. आकाश सगळं पालतं कर. आकाश डायरेक्ट करू शकतो आता. हां आता उडत नसतं. पालतं कर ना ते. मोठं मोठं टाकतं. कर आता. त्याला कर सावकाश सावकाश कर. गालदी माती बोडा लागते. ते बाजूला घे टप. सगळं लागतात. तिळवण लावायचं राहिलेलं आहे. मोठं पाहिजे होतं झालं. हे त्यातच ठेवायचं मिक्स करायला. आता थांब. मेन येतो करू का पण? पातळ पकडू काय इकडे. पात्र पकड. छान असं मिक्स करून घे. शोधत दाखव. जोरात पकड. शेकला छान बनतंय एकदम मिक्स. आता स्टॉप इट. चिटको ना. तिळवण लावतोय. चिटक. थोडं बघूला गरम झालंय का जास्ती, तर ते चिकटल व्यवस्थित तिळवण. चिटकतंय ना. पैसे टाका. वाफललं वाफलतंय अजून. आता अजून चालू आहे वाफलायचं. हळू गॅस जाळावरती. खीर डाळ आहे. वर दाखव. छान असं होतंय. हॅलो एकदा. व्यवस्थित होतंय. सुटतंय व्यवस्थित. जाळ पण एकदम छान लागलाय रे. स्थिर असं जाळ आहे. आणि हे बसलेत कुठे? इकडं काय चालू आहे? हा दोस्त क्या चालू है इधर? इधर 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 रखो. इधर तुम्हारे पास क्या कर रहे हो? सुक्का का सब सुक्का कांदा कट करतोय. कांदा बारीक करायचं चालू आहे सुक्यासाठी. कोणाला टाकला? कोण वय बोला का? शिजलंय ना व्यवस्थित मामा? मामा मावशी आलेत. आता काय मसाल्याचं बनवायचं त्याचं. आता मावशी आल्यामुळे काहीच टेन्शन नाही भाजी बनवायला. एकदम छान अशी भाजी बनवते मावशी. खूप अनुभव. शिजलंय सर्व व्यवस्थित. उकड छान शिजलेले आहे. मसाले टाकली का? आता काय अगोदर सुक्क बनवणार आहे का तिकड? रसा बनवायचा आधी. होय काळं तिखटाचा रस्सा. होय. हां तेल टाकून घेते ना. आहे का दुसरं सुक्याला? तेल तेवढं राहू दे सुक्याला लागत. तीळ कशात आहे कुठल्या? त्याच्यात आहे सगळं. तीळ पीठ. रस्त्याची भाजी बनवायची अगोदर. ठीक आहे राणी इकडे वाटणं घेऊन 2 कशाची वाटणार. पाटील तुझ्याकडे वड हलवती वडा तुझ्याकडे ती घे की लाल कलर.
ती कांद्याचं वाटण वर कांदा हा बर टाकलं ते तेल खूप कमी वापरलंय. घरगुती सगळे मसाले बनवून आणलेले आपण सकाळी ते मटेरियल मावशी म्हणते मी अंदाजे घाल काय ते काय एक फक्त खोबरं खाणार नाही ते नाही बस 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 आलं गे पाच होत नाही त्याशिवाय हे रसा मिठाचा काढलाय काय नाही 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 ती हा मिठाचा आहे हा वापरायला आले होतो पातेल्याला हात लावून करता कोथिंबीर आहे किंवा ती सोडून ठेव कोथिंबीर चिरलेली 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 फक्त टाकायची सुक्याला आणि रस्त्याला कमी जास्ती रांधलेली घेऊ आता कोणता पाणी घे थोडं पाणी वाट का अरे मीठ टाकायचं चेक केल्याशिवाय मीठ टाकायचं भाजी एकदम छान झाली हा. घट्ट झाली अजून शिजायचं पाणी उद्या छान काय करतो काय होत आहे ओले पाणी ओले करून पातळ काय करायची छान झाली भाजी उलट एकदम मस्त झाली छान झालंय. कलर वगैरे एकदम छान आलाय भाजीला. सारखं व्हिडिओ काढून पाठवून माणसं गोळा तिकडले येते रस्सा एकदम छान झालाय. आता सुकं बनवायचं चालू आहे. मावशी सुकं बनवते. टोमॅटो भाजायचे अजून यात काढ म्हणलं आलं लसूण घालायची का नको रस्सा वतल्या टमाटे टाकू टाक सगळं बस का किलो मधली ठेवले आता काय करायचं जेवताना शिकलेलं द्यायचं कांदा नको टाकू रसा पिऊन जेवणार नाही पाणी पिऊन रस्सा टेस्ट करून बघते ते का. खोबरं टाक मोरे कसे झाले. कशाला टाकले आत कशाला टाकले मस्त एकच नंबर ए सुक्क खोबरं कुठे गेलं तू बाहेर पाहिजे सर किती टाकायचं रोशी काढ तिखटच होऊ दे काय नाही. हा टाका काय तिखट टाक. खालचं होता खालचं पातेलं उतर वैभव सुक्यासाठी बनवते पेस्ट. औ तेल लय हळू डोळ्यावाला हळू रे. बोटाचा पोसाव मामा तू मागे हो ती वतू दे सगळं त्याला वचूक त्याला. वतोय वत एकदम तर मावशी त्याच्यात डोळ्या होईल तिकडं वर त्याच्यावर ठीक आहे ओके ओकेच. बेस्ट इज टेस्ट हाट सुरी वगैरे छान. पूजा वाटणात हे तिकीट ते टाकायचं ते पोरांना काढून ठेवा राहिले टाकायचं काय यात काय बघ मस्त हॅलो बस हे थांब परत वर्ण मारू वर्ण मारायचं काय परत सुक्क झालं छान बनलंय.